मतदान किती करणार, तुमच्याकडे पैसे किती आहे, उपद्रव शक्ती किती आहे, ह्याच्यावर सगळं मूल्यांकन व्हायचं आताच सगळ्याच पक्षात चालू आहे. त्यामुळं प्रजासत्ताक झाला, देश स्वातंत्र्य मिळालं, हे 15 ऑगस्टला जिलेबीचे स्टॉल लागले की त्यावेळी आम्हाला आठवतं आज काहीतरी झेंडावंदन आहे. काही नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. या देशातल्या जनतेला काही फरक पडत नाही. निष्ठा बिष्ठा ह्या सगळ्या आता भाषणात गुंडाळलेल्या आहेत. त्यामुळं एकनिष्ठ तत्वनिष्ठ हे सगळी कागदोपत्री ठीक आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या आता कार्यकर्त्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी किती आहारी जायचं. आता मी जात्यात आहे, अनेक कार्यकर्ते सुपात आहेत. त्यामुळे तिने आता लक्षात घ्यावं की आता हे टेंडर पद्धतीनं जर होणार असेल तर जनतासुद्धा स्वागत करेल. कोण भानगडीत पडणार आहे? पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी झेंडे लावायचे आयुष्यभर आणि सतरंजाच उचलायचं का? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी झेंडे लावायचे, सतरंज्या उचलायच्या, त्यांच्या घोषणा द्यायच्या, त्यांचा जय जयकार करायचा, नगरसेवकांच्या, महापौराच्या, आमदारांच्या, खासदारांची कुत्री फिरवून आणायची, त्यांचे पिठाचे डबे आणायचे, त्यांचे कपडे इस्त्रीचे आणायचे करून, ते जेवढेत का नाही खाल्लेत नाही विचारायचे. हे सगळे धंदे करायचे काय, निवडणुकीला उभं राहायचं आणि निवडणुकीला उभं राहिलं नाही. कारण तुमची पैसे नाहीत, तुमच्याकडे कंगाल आहे. तुम्ही निष्ठा बिष्ठा ठेवायचा, आहारी जायचं. हा देश अशा राजकारण्यांच्या आहारी गेला आहे, वाटोळ झाले सगळ्या देशाचं. इथं महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा या देशाला वाचवू शकणार नाहीत. हजारो नरेंद्र मोदी जन्माला आले तरीसुद्धा हा बेशिस्त देश झाला आहे. दळभद्री कपाळकरंटी कर्मदरी दरिद्री लोकांचा हा देश आहे. आणि इथं ही लोकशाहीला खिंडार पडले, लोकशाहीला कॅन्सर झालेला आहे.